कशा करतोस आदित्य? काही झाडी, काही डोंगर, डोना पावलावरून निघालो. ॲक्च्युली डोना पावलालाच आम्हाला आहे ना संध्याकाळ झाली चांगली, तर सो तिकडून निघालो आणि आत्ता आहे ना आम्ही चाललो आहे कलंगूट बीचला. सो बीच मला आज 30 तारीख आहे ना, तर त्याचा एक बीचच्या वाईब्स घ्यायला. आणि ब्रिजवरून निघताना आम्हाला हा नजारा दिसला. हे सर्व क्रूजला बघा ना लाईटिंग वगैरे केलेली आहे, मस्त लाईटिंग आहे. आणि ते कॅसिनोज पण आहे. प्लॅन होता की कॅसिनोजमध्ये जायचा, पण मला जाता आलं नाही कारण डोना पावला जवळच फोटो सेशन करताना खूप वेळ गेला. पण इकडे जायचा पण मार्ग वेगळा आहे, त्याच्यामुळे बोललो की आता आपण जाऊया बीचला आणि बीचवरती जाऊन करूया मजा मस्ती. इयर एंडमुळे सगळीकडेच आहे ना रोषणाई, लाईटिंग आणि झगमगाट चालू आहे. बघा रोडवरती सगळीकडे लाईटिंग. इयर एंड आहे ना, आज 30 तारीख आहे, इयर एंड आहे, त्याच्यामुळे खूप मजा मस्ती झगमगाट चालू आहे. आणि आपल्या स्क्रीनवरती थोडंसं हे आलेला धुकासारखा आलेला, तो क्लीन करतो आहे. आता लाईटी, चर्च, त्याच्यानंतर रोड सगळे आहेत ना, सगळेच्या सगळे लाईटिंगने वगैरे चकचकाट करून टाकलेले आहेत. त्याची मजाच वेगळी असते. ॲक्च्युली इयर एंडला जर कोणत्याही सिटीमध्ये गोवासारख्या सिटीमध्ये पण फिरायला गेलो तर तिकडे पण खूप लाईटिंगचं चांगली रोषणाई केलेली असते, तर त्याची मजा घ्यायला आनंद, त्या गोष्टीचा आनंद घ्यायला मजा येते. आणि एक बोलतात ना सिटी पण एक्सप्लोअर होते. तर आम्ही जाताच एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनमध्ये जातानाच एक्सप्लोअर करतो आहे, तर तशी मजा घेतो आहे. समोर जे चर्च देते ते पण पूर्ण लाईटने एकदम झगमगाट करून टाकलेले आहे. फायनली गोवाची वाईब्स, बीचची वाईब्स ती दिसली. हे बघा रोडच्या दोन्ही साईडला दुकानं, शॉपिंग वगैरे चालू आहे. आणि तिकडेच इथूनच जवळ आहे, वॉकेबल डिस्टन्सवरती बीच आहे, पण तिकडे पार्किंग आहे. आम्ही पार्किंगला गाडी लावणार, आम्ही पण थोडीफार शॉपिंग करणार आणि त्याच्यानंतर मग बीचवरती जाऊन तिथे पण एन्जॉयमेंट करणार. आणि आज आहे 30 तारीख. ओके, सो 30 तारखेला आणि 31 तारखेला म्हणजे इयर एंड आहे ना, त्याच्यामुळे इयर एंडच नाही तो वीक असतो, तिथेच खूप मजा असते. शॉपिंगची खूप गोष्टी एक्सप्लोर, टुरिस्ट येतात, त्याच्यामुळे ना गर्दी असते. आम्हाला पण ट्रॅफिक लागले, तर हळूहळू त्या ट्रॅफिकमधून बीच साईडला चाललो आहे आम्ही आता. सो हा जो रोड आहे ना, हा रोडला समांतर रोड आहे, म्हणजे इक्वल रोड आहे. तोच रोड आहे ना, ह्याच रोडवरती 4 ते 5 बीच आहेत. म्हणजे याचा एक एंड आहे तो आहे अगोडा फोर्टला, तिथून मग जो चालू होतो कॅन्डलम बीच, बागा बीच, त्याच्यानंतर हा कलंगूट बीच, आणि याचाच एक एंड आहे तो पाचोरा फोर्ट आहे, जिथे दिल चाहतेची शूटिंग झालेली आहे. सो हा पूर्ण जो रोड आहे हे 2 फोर्टला कनेक्टेड आहे आणि त्याच रोडला हे सगळे बीचेस आहेत. सो ह्या सगळे बीचेस तुम्हाला म्हणजे ॲक्च्युली वाईब सेमच आहे, पण याच्यामध्ये ना हा कॅन्डलम आणि कलंगूट हा बीच चांगला आहे कम्पेअर टू बागा बीचवरती थोडा लांब आहे, पण हे बीच जवळ आहेत.
हॅलो हाय फ्रेंड्स. सो आता ना हा मापुसाचा रोड आहे, सॉरी मापुसा बोलतोय, कलंगूट बीच आहे आणि इकडे आहे ना पार्किंग आहे. हे बघा इथे पार्किंग आहे. आता इकडेच पार्किंगला लावली आहे गाडी. आपली गाडी 200 रुपीज 2 तासाचे, म्हणजे 100 रुपीज 1 आवर. ठीक आहे, एक सेफ्टी म्हणून गाडी तिकडे वगैरे पार्क आहे आपली चांगली, ॲटलिस्ट तिकडे पार्किंग तरी आहे ऑप्शन म्हणून. सो मित्रांनो इकडे शॉपिंग चालू आहे फॅमिली लोकांची. ठीक आहे, अजूनही ना नाईट मार्केट आहे. आता आपला बीचचा व्ह्यू किंवा बीचला जाईल थोडासा एन्जॉयमेंट करायला. ओके, आणि सायलीचा वाढदिवस पण आहे, तर तो पण सेलिब्रेटच करू एक प्रकारे इकडे. दुसरी गोष्ट अशी आहे की इकडे आहे ना 200 रुपयाला शर्ट्स आहे. जे शर्ट्स ॲक्च्युली तिकडं दोना पावलाला आहे ना 300 रुपीजला होते ना, ते इकडे 200 रुपीजला आहे. त्याच्यामुळे इथे कमी आहे प्राइस. ओके, हॅलो हे हाय फ्रेंड्स. सो आता आम्ही हॅलो हॅलो येस. सो आता ह्या सानिध्यने गाडी घेतली. सो आता आहे ना आम्ही बीचवरती आलो आणि बीचवरती ना फुल पार्टी वगैरे चालू आहे. प्लॅनेट गोवा वगैरे. हे बघा, हे बघा वाईब्स बघा, गोव्याची वाईब्स. रेस्टॉरंट आहे सगळीकडे. सगळीकडे सॉंग्स वगैरे चालू आहे. सो हे बघा आम्ही बीच वरती आलो. इथे पण हॉटेल्स आहेत. इकडे बीच साइड वगैरे ना शॅक्स वगैरे आहेत. इकडे पण वाईब्स आहे. या साईडला पण आहे ना वाईब्स आहे. इथे रेस्टॉरंट वगैरे आहे. इकडे गाणे वगैरे सॉंग्स वगैरे लावलेले आहेत. सो बघा ही आहे गोव्याची वाईब्स. अजून हे झालं काय बोलतात, हा नॅचरल. फायनली केक भेटला, तर केक घेऊन चाललोय. ओके, नशीब एक दुकान चालू होतं जिथे केक होता अवेलेबल. आता इथे पण काही रेस्टॉरंट वगैरे आहेत. 400 500 40-50 रुपये वगैरे थोडे जास्त आहे, पण ठीक आहे. त्यापेक्षा आपण तिकडं बीच साईड आहे ना, बीच साईडलाच वगैरे केक कटिंग करूया. सो 31ला सायलीचा वाढदिवस असतो आणि त्याच्याने ना एन्जॉयमेंट पण वगैरे सेलिब्रेट करता येईल. ठीक आहे, चला आता जातो. 2 मिनिटावरती इथे ना पोहोचेल मी आता बीचला. अजून पण दुकानं चालू आहेत. बघा वाईन शॉप, अजूनही दुकानं चालू आहेत. हॅलो, फायनली सायलीचा वाढदिवस काही केक होतोय. चला बुकमार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू. घे थैंक यू. ऐकू ना आला तिला पण हे बोल रहा है हैप्पी बर्थडे करता तिला सगळे. थँक यू. दिसत ना आम्ही. झाला.
गालंबर बेटला असे अरेंजमेंट आहे. याचा आवाज पण एकदम खिडकीचा होल पेक्षा आई